सर्वांना माझा नमस्कार. आपण कालच्या लेक्चरमध्ये पुढच्या 20 दिवसांमध्ये तुमचा प्लॅन काय असायला पाहिजे, तुम्ही कोणता टॉपिक रीड करायला पाहिजे, रिवाईज करायला पाहिजे, या गोष्टी डिस्कस केल्या होत्या. त्याचबरोबर पुढच्या 20 दिवसांमध्ये काही बेसिक चुका तुमच्याकडून होणार आहेत, त्या कशा टाळायच्या त्या आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे. त्या अगोदर आज त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं. त्या परिपत्रकामध्ये त्यांनी जे प्रश्न असणार आहे तर त्याचं विभाजन कशा स्वरूपात असेल हे आपल्याला डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. तर डिस्कस म्हणजे बेसिकली त्यांनी ते सांगितलं. तर याच्यामध्ये आता मला बेसिक डाऊट आला होता, सर एम-सी-एस-आर म्हणजे काय? तर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स. ठीक आहे. तो शॉर्ट फॉर्म त्यांनी वापरलाय. आपल्याकडे याचे 2 रूल्स आहे. ठीक आहे. एक 1979 चा रूल आहे आणि दुसरा 1981 चा रूल आहे. ठीक आहे. एक तुमचा शिस्त आणि अपीलचा नियम आहे आणि दुसरा तुमचा जनरल नियम आहे. तर ते 2 तुम्हाला इथे विचारणार आहे. दोन्हीवरती तुमचे टोटल प्रश्न किती आहे? 10 प्रश्न. ठीक आहे. म्हणजे एका कायद्यावरती जवळपास 5-5 प्रश्न तुमच्या अपेक्षित आहे. त्याच्यामुळे तुम्ही तो 1979 चा रूल आणि 1981 चा रूल व्यवस्थित करायचा आहे. पुढे आता त्यांनी एक अजून गोंधळाची परिस्थिती आपल्याला क्रिएट केली. त्यांनी हा जो शब्दप्रयोग इथं वापरलाय, तसेच महानगरपालिकेशी संबंधित इतर कायदे. तर हे मी तुम्हाला जेव्हा आपण चुका डिस्कस करू तेव्हा सुद्धा सांगणारच होतो, बट इथे सुद्धा सांगतो की याच्यामध्ये फार काही पडू नका. आता ठीक आहे, इतर कायद्यामध्ये तुमचा बेसिकली सर्वात मेजर कायदा कोणता येतो? तो बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट येतो. बट ते करायच्या फांद्यामध्ये पडू नका. ऑलरेडी तुमचा जो महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949 चा खूप सारा मोठा येतो आणि त्याच्यावरती जवळपास 10 प्रश्न अपेक्षित आहे. ठीक आहे. सिलेबस मोठा आहे 60 प्रश्नासाठी. तुम्ही एवढंच करा, दुसरं काही करायच्या फंद्यामध्ये पडू नका. ठीक आहे. हे 2 क्लॅरिफिकेशन इथं होते. बेसिकली मला सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न की हे एम-सी-एस-आर काय आहे? तर तो फुल फॉर्म मी तुम्हाला सांगितला आणि महानगरपालिकाचा जो कायदा येतो त्याच्यावरती किती प्रश्न येतील? माझं एक्सपेक्टेशन आहे 10च्या आसपास त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. पुढे आता काही बेसिक चुका तुम्हाला पुढच्या दिवसांमध्ये टाळायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये काय, नवीन विषय सुरू करण्याची चूक. ठीक आहे. मी आत्ताच तुम्हाला डिस्कस केलं की जसं त्यांनी सांगितलं की इतर महानगरपालिका कायदे, तर इतर बितरच्या नादामध्ये पडू नका. जे त्यांनी सुरुवातीला सिलेबसमध्ये मेन्शन केलं होतं तेवढंच तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. इतर मनपा कायद्याच्या नादाला लागायचं नाही. दुसरा पॉईंट असा आहे की जेव्हा आपली परीक्षेची तारीख क्लिअर होत नव्हती तेव्हा मी काही जणांना असं सजेशन दिलं होतं की तुम्ही मुख्यचा अभ्यास करा. ठीक आहे. तर त्या केसमध्ये आता मी सांगतोय की मेन्सच्या नादाला लागू नका. ठीक आहे. पुढचे 20 दिवस हे सोलली, ठीक आहे, पूर्णपणे तुम्हाला पूर्वच्या अभ्यासाला द्यायचे. कायदे अभ्यासायचे, रिझनिंगची प्रॅक्टिस करायची, इंग्रजी मराठीचे पीवायक्यू सोडवायचे, करंट अफेअर करायचं डेली बेसिसवरती 1 तास. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी चूक जी विद्यार्थी करतात ती अशी आहे की टेस्ट सिरीज बंद करतात. ठीक आहे. भरपूर जणांचा असा भ्रम असतो की परीक्षा म्हणजे काय, तर केवळ वाचन करणं. तर केवळ वाचन करणं म्हणजे परीक्षा नसते. तुम्हाला परीक्षेमध्ये जाऊन काय करायचंय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवायचे. ठीक आहे. युद्धामध्ये जाऊन जर तुम्हाला तलवार चालवायची असेल आणि तुम्ही जर सराव फक्त तुम्ही व्यायाम करताय की तुम्ही दंड बैठका मारताय किंवा तुम्ही जोर मारताय, ठीक आहे, किंवा सपाट्या तुम्ही मारताय, त्या केसमध्ये तुमच्या मसल बनणार आहे. ठीक आहे. बट मसल मेमरी नाही बनणार की तलवार कशी चालवायची. त्या केसमध्ये तुम्हाला एमसीक्यू प्रॅक्टिस ही डेली बेसिसवरती करायची. आता टेस्ट सिरीज कशी सोडवायची, तर तुम्ही टॉपिक वाईज टेस्ट सोडवली पाहिजे. त्या बेसिसवरती मी तुम्हाला 2 फॉर्मॅटमध्ये आतापर्यंत म्हणजे आपली एनएमसीची 1.0 टेस्ट सिरीज आहे, याच्यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फुल लेंथ टेस्ट तुमच्या 8 आपण टेस्ट याच्यामध्ये घेतलेल्या होत्या. दुसरी तुमची एनएमसीची 2.0 ही टेस्ट सिरीज आहे, याच्यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट आहे आणि 2 तुमच्या टेक्निकलच्या फुल लेंथ टेस्ट आहे. ठीक आहे. मी परत एकदा सांगतोय, टेक्निकल म्हणजे जे 60 प्रश्नाचे कायद्याचा भाग आहे तुमचा, त्याच्यावरती आपण 100 प्रश्नाच्या, ठीक आहे, किंवा जर जमलं तर 60 प्रश्नाच्या या अनुषंगाने दोन्हीपैकी एक कोणतं तरी मॉडेल आपण ते फॉलो करू आणि 2 टेस्ट त्या स्वरूपामध्ये घेणार आहे. जी तुमची सेकंड टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये प्रश्नांचा दर्जा हा थोडासा डिफिकल्ट लेवलचा आहे, जो की तुमच्या एक्झामला येणं अपेक्षित नाहीये. त्याच्यामध्ये 3 विधानांचे 2 विधानांचे प्रश्न आहे. 1 विधानांचा जर प्रश्न असेल तर तो खूप जास्त लेंग्दी आपण त्याच्यामध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर त्या बेसिसवरती तुम्ही प्रॅक्टिस डेली बेसिसवरती करायला पाहिजे. त्याच्यानंतर जी महत्वाची चूक विद्यार्थी करतात ती म्हणजे फक्त रिडिंग करणं, रिकॉल न करणं. ठीक आहे. रिडिंग आणि रिकॉलमध्ये एक बेसिक फरक आहे. रिडिंग म्हणजे काय, मी ज्या तुम्हाला क्लास नोट्स दिल्या त्या तुम्ही वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन रीड करताय. ठीक आहे. आणि रिकॉल म्हणजे काय, तर रिकॉल म्हणजे मी तुम्हाला वारंवार याचा उल्लेख केलाय की लहानपणी आपण काय करायचो की पाठ्यपुस्तक असायचं,
एखादा धडा असायचा, धड्याच्या शेवटी तुम्हाला स्वाध्याय दिलेला असायचा किंवा मग तुम्ही जो गृहपाठ करायचा, ठीक आहे. तर त्या बेसिसवरती तुम्ही त्या उत्तरावरती असा हात ठेवायचा आणि मग आठवायचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. तर ती झाली खरी अभ्यासाची पद्धत. त्याला आपण ऍक्टिव्ह रिकॉल मेथड म्हणतो. तुम्ही तुमच्या ब्रेनला किंवा ब्रेन सेल्स जे आहे त्याला फोर्स करताय की आठव बाबा, मी आता 2-4 दिवसापूर्वी काय वाचलं होतं किंवा मग क्लास केला, क्लासमध्ये काय झालं होतं, या सर्व गोष्टी तुम्ही आठवायचा प्रयत्न करता. तर रिकॉल करणं खूप जास्त महत्वाचं आहे. याने तुमच्या अभ्यासाची गती सुद्धा वाढणार आहे. पुढचे, ठीक आहे, पुस्तके बंद करून मुद्दा आठवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. हा पॉईंट खूप जास्त महत्वाचा आहे. पुढचे, चुकीच्या प्रश्नांचा अनालिसिस न करणं. आता भरपूर सारे विद्यार्थी आपल्या टेस्ट सिरीज सोडवतात, त्या केसमध्ये ते चुकांचं म्हणजे जे प्रश्न त्यांचे चुकले त्याचं अनालिसिस करत नाही. तर चुकांचं अनालिसिस कसं करायचं, ठीक आहे. तर प्रश्न हा तुमचा बेसिकली 3 कॅटेगरी, ठीक आहे. प्रश्न चुकण्याचे तुमचे 3 कारणं असतात. पहिलं कारण असतं तो टॉपिक तुम्ही कव्हर केलेला नाहीये. दुसरं कारण असतं तुम्ही प्रॉपर रिवाइज नाही केलंय. आणि तिसरं कारण असतं की पेपर सोडवताना तुमचा काहीतरी टेम्परामेंटमध्ये घोळ झाला किंवा प्रश्न वाचण्यात चूक झाली, तर त्याला आपण सिली मिस्टेक म्हणू शकतो, ठीक आहे. किंवा त्याला मी टेम्परामेंट, ठीक आहे, मिसिंग टेम्परामेंट असं म्हणतो. तर या 3 कारणामुळे तुमचा प्रश्न चुकत असतो, ठीक आहे. तर तुम्ही आता पेपर सोडवला, फुल लेंथ टेस्ट म्हणा, टॉपिक म्हणा, त्या बेसिसवरती जर तुमचा एखादा प्रश्न चुकला तर तुम्ही या 3 पैकी त्याला आयडेंटिफाय करायचं आणि 3 पैकी कोणतेही जर रिझन असलं तुमचं तर त्याच्यावरती काम करणं तुम्हाला आवश्यक आहे, ठीक आहे. पुढचं आहे की सर्व विषयांना समान वेळ देणं. आता याच्यामध्ये 7+3 हे नेमकं काय, तर 7 जे टॉपिक आहे तुमच्या सिलेबसमधले ते तुमचे खूप चांगल्या पद्धतीने झाले. 3 जे टॉपिक आहेत ते तुम्हाला त्रास देत असतील. जनरली जे मी विद्यार्थ्यांसोबत डिस्कशन करतो त्याच्यामध्ये एक तुमचा डिझास्टर मॅनेजमेंटचा टॉपिक आहे, दुसरा तुमचा योजनेचा टॉपिक आहे आणि थर्ड तुमचा जो महाराष्ट्र महानगरपालिका कायदा आहे, ठीक आहे, 1949चा. तर हे 3 पॉईंट भरपूर साऱ्या जणांना त्रास देतात. त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट आणि योजनेचा जो टॉपिक आहे तो त्रास नाही देत, बट याच्यामध्ये तुम्हाला फोमो आहे, ठीक आहे, फिअर ऑफ मिसिंग आउट आहे. बट सिलेबसमध्ये त्यांनी स्पेसिफिकली काय मेन्शन केलं याच्यावरती फोकस करा. डिझास्टर मॅनेजमेंटला अशी कोणत्याही प्रकारची बंधनं आहे, ठीक आहे, बंधनं नाही आहेत. ते कशावरती सुद्धा प्रश्न विचारू शकता. म्हणजे 7 तारखेला तुमची डिझास्टर मॅनेजमेंटची टेस्ट होईल, त्याच्यामध्ये बघा मी 2-3 प्रश्न एवढे डिफिकल्ट टाकतो की त्याच्यामध्ये म्हणजे बेसिकली लॉजिकच नसतं आणि त्या लेवलचं तुम्ही प्रिपरेशन सुद्धा करू शकत नाही. मग या केसमध्ये आपण काय करतो, एक चौकट बनवण्याचा प्रयत्न करतो. त्या चौकटीच्या आतमध्ये आपण कंटेंट क्रिएट करतो. हे 3ही टॉपिक तुमचे त्याच्यामध्ये येतात, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो मनपा कायदा 1949चा हा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्रास देतोय. तर याचं रिव्हिजनची स्ट्रॅटेजी काय पाहिजे, पुढचे 20 दिवस काय करायचं तुम्ही, जे आपण आपल्या क्लास नोट्स आहे 300 पानाच्या आसपास क्लास नोट्स आहे, तर त्याला 2 भागामध्ये डिवाइड करायचं. पहिल्या दिवशी अर्धा भाग रिवाइज करायचा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उरलेला जो तुमचा पार्ट आहे तर त्याला रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. म्हणजेच काय, पुढच्या 20 दिवसांमध्ये तुम्ही त्याला 10 वेळेस रिवाइज करता. जर तुम्ही 10 वेळेस रिवाइज केलं तर मी गॅरंटीनं सांगतो तुम्हाला की तुमचं त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं होल्ड येणार आहे. त्याच्यानंतर मनपा कायद्यामध्ये खूप सारे सेक्शन पाठ करण्याच्या मागे लागू नका. आता त्याच्यामध्ये 500+ सेक्शन आहे, तेवढे काय आपल्याकडून पाठ होणार नाही. लेक्चरमध्ये जेवढे मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितले होते काही ठिकाणी मी ते पाठ सुद्धा करून घेतले, ठीक आहे. 36 म्हणा, 39 म्हणा, त्याच्यामध्ये तुमचा तो आयुक्त वगैरे येतात तर त्या अनुषंगाने ते पाठ करून घेतलं किंवा 40, ठीक आहे, ट्रान्सपोर्टच्या अनुषंगाने त्या अनुषंगाने आपण ट्रिक सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जेवढं मी लेक्चरमध्ये तुम्हाला हायलाईट करून दिलं किंवा महत्वाचं सांगितलेलं तेवढं पाठ करायचं. सगळ्याच्या सगळे कलमावरती प्रश्न येणार नाही, ठीक आहे. एखाद 2 येईल तो सुद्धा आपण जेवढे इम्पॉर्टंट दिले त्याच्यापैकी जर आला तर सोन्याहून पिवळं आणि चांदीहून ढवळं, ठीक आहे. पुढे मल्टिपल सोर्सेस वापरणे ही सुद्धा एक चूक विद्यार्थी करतात. तर याच्यामध्ये काय की काही जणांना वाचण्याची आवड असते, ठीक आहे. मी तुम्हाला क्लास नोट्स दिल्या त्याच्यामध्ये जवळपास 99% जे फॅक्ट्स तुमचे बेअर ऍक्टमध्ये दिले ते कव्हर केलेले आणि उरलेला एखाद पर्सेंट किंवा 0.% मध्ये जे फॅक्ट्स आहेत ते आपण टेस्ट सिरीजमध्ये एखादा जर आपल्याकडून हुकला असेल तो सुद्धा आपण टेस्ट सिरीजमध्ये कव्हर केलाय. तर या केसमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला डिगभर पुस्तके भेटतील, बट त्याच्या मागे आता धावू नका. जो आतापर्यंत तुम्ही सोर्स वापरला त्याच्यावरती स्टिक राहणं तुम्हाला गरजेचं आहे. पुढे करंट अफेअरच्या मागे धावणं. आता भरपूर जणांना तो फोमो झालेला असेल, ठीक आहे. तर त्या फोमो मध्ये न राहता तुम्ही आता जोमो मध्ये जायचं, ठीक आहे. जोमो म्हणजे काय, जॉय ऑफ मिसिंग आउट आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. एखादी गोष्ट तुम्ही मिस करताय तर त्याचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे, त्याचा बेनिफिट तुम्हाला घेता आला पाहिजे, ठीक आहे. फोमो मध्ये फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी, ए नावाचा विद्यार्थी आता करंट अफेअर करतोय डेली बेसिसवरती
2.5 ते 3 तास, ठीक आहे. बट त्याचे प्रश्न किती येणार आहे? मॅक्झिमम 2 ते 3 प्रश्न येणार आहे. आणि जोमो म्हणजेच काय? एखादा बी नावाचा विद्यार्थी, त्याला माहिती आहे की यार ठीक आहे, याचे प्रश्न किती येणार आहे? 2 ते 3, ठीक आहे. ह्या केसेसवरती मी डेली अर्धा तास किंवा मग मी डेली 1 तास करंट अफेअर करतो, ठीक आहे. या केसमध्ये तुम्ही काहीतरी मिस करताय, बट तुम्ही ते जॉयफुली मिस करताय, ठीक आहे. असं पण नाहीये आता हे फोमो जोमो काही जणांना जम्बलिंग होईल, तर ते सोडून द्या. जर समजत नसेल तर एकच सांगेल मी तुम्हाला की किती प्रश्न येणार आहे. जीकेचे त्यांनी सांगितले 10 प्रश्न येणार आहे आणि त्या जीके पैकी करंट अफेअरचे 2 ते 3 मॅक्झिमम प्रश्न असणार आहे. तर याच्या मागं खूप जास्त लागू नका. डेली बेसिसवरती 1 तास तुम्ही करंट अफेअर करा. याच्यापेक्षा जास्त वेळ याला द्यायचा नाही. आणि करंट अफेअर कुठपर्यंत करायचं? मागच्या 9 महिन्याचं करायचं, ठीक आहे. मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम जो ग्रुप आहे तर त्याच्यावरती तुम्हाला ते PDF सुद्धा शेअर केलेली, ठीक आहे. त्याच्यानंतर जर जे इंग्रजीमधून करतात किंवा जर ज्यांना आपल्या नोट्स तेवढ्या प्रॉपरली वाटल्या नाही, तर त्यांनी इंडोलॉगस सर्च करायचं यूट्यूबला आणि तो सोर्स वापरायचा, ठीक आहे. इंडोलॉगस करंट अफेअर मंथली बेसिसवरती त्यांचं करंट अफेअर आहे. तर 1 तासाच्या आसपास मंथली त्यांचं करंट अफेअर असतं आणि टेलिग्रामवरती त्या तुम्हाला स्लाईडसुद्धा भेटून जातात. त्याच्यामुळे रिव्हिजनचा सुद्धा तुमचा तिथे प्रश्न मिटतो. पुढे डेली टार्गेट्स न ठेवणं. आता इथून पुढच्या 20 दिवसामध्ये भरपूर जणांना असं जाणवेल ते पॅनिक अटॅक्स किंवा अँझायटी येऊन जाते. त्या केसमध्ये तुम्ही पुस्तक उघडून बसता, बट वाचणं होत नाही, मन करत नाही, ठीक आहे. मूड, ठीक आहे, मूड स्विंग आपण ज्याला म्हणतो, तर त्या सर्व गोष्टी होऊ शकतात. या बेसिसवरती तुम्ही ठरवून घ्यायचं. जसं की कालच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पुढच्या 20 दिवसांमध्ये 2 रिव्हिजन मिनिमम तुमचे झाले पाहिजे. त्या अनुषंगाने डेली बेसिसवरती टॉपिक ठरवायचा, ठीक आहे. टेस्ट ठरवायची की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती टेस्ट सोडवायची आहे. वर्कबुक, MCQ तुम्हाला कोणती रिवाईज करायची आणि तेवढं टार्गेट्स तुमचं दिवसाच्या शेवटी कंप्लीट झालंच पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर रिव्हिजन नोट्स न बनवणं. आता याच्यामध्ये एक डिस्क्लेमर देतो की स्पून फिडिंग मी करणार नाही, ठीक आहे. ऑलरेडी आपण खूप जास्त तुम्हाला डाटा दिलेला आहे. या केसमध्ये तुम्ही असं अपेक्षित करू नका. म्हणजे भरपूर सारे मला विद्यार्थी असा मेसेज करतात की सर तुम्ही 1 पेजरमध्ये आम्हाला नोट्स द्या. अरे बाबा, मी ऑलरेडी तुम्हाला एका कायद्यावरती 6 PDF, 7 PDF प्रोव्हाइड केलं आहे, ठीक आहे. याच्यावरती आपण आता तुम्हाला कंटेंट देणार नाही, हेच तुम्हाला प्रॉपरली करायचं आहे. जे काय असेल आता 1 पेजर म्हणा किंवा मायक्रो नोट्स म्हणा, त्या तुम्हाला तुमच्या बाजूने काढायच्या आहेत. पुढे स्लीप सायकल बिघडवणं. आता म्हणजे भरपूर जणांचं कसं असतं की माझा एक मित्र आहे प्रसाद, तर त्याचं दरवेळेस UPSCला काय होतं ना, रात्री ज्या दिवशी पेपर असतो त्याच्या आदल्या रात्री त्याला झोपच येत नाही, ठीक आहे. 2-3 वाजेपर्यंत तो जागे असतो आणि नेमकंच GSच्या पेपरला त्याला GSचा पेपर चांगला जातो, त्याचा क्लिअर पण होतो. बट CSATचा पेपर मात्र त्याचा दरवर्षी गणतो. त्याचं सर्वात मोठं कारण आहे स्लीप सायकल, ठीक आहे. जर तुम्ही वेळेवर झोपले नाही तर वेळेवर उठणार नाही. वेळेवर उठले नाही तर तुम्ही लायब्ररीमध्ये म्हणा किंवा अभ्यासाला तुम्ही लेट बसणार आहात. त्या केसेसमध्ये तुमचा जो त्या दिवसाचा टार्गेट आहे तो मिस होणार. परत एकदा जी सायकल आहे, ठीक आहे, तर ती सायकल तुमची मिस होणार. तर त्या केसमध्ये एक बाब लक्षात घ्यायची तुम्हाला की स्लीप सायकल बिघडवायची नाही. वेळेवरती झोपायचं, वेळेवरती उठायचं, ठीक आहे. आणि बॉडीला सवय पडून जाते. जर तुम्ही डेली 9-10ला जर झोपायचा प्रयत्न केला ना, एक 4-5 दिवस तुम्हाला झोप येत नाही, बट त्याच्यानंतर तुमची बॉडी अडॅप्ट होऊन जाते, तुम्हाला त्या वेळेला झोप येते. पुढे सोशल मीडियावरती वेळ वाया घालवणं. आता सध्या काय झालं ना, ते आंदोलन म्हणा किंवा परीक्षा पुढे जाईल का, काल मी व्हिडिओ टाकला आणि त्याच्या खाली कोणीतरी बहादरांनी कमेंट केली की परीक्षा 100% पुढे जाईल, मार्क माय वर्ड म्हणून, ठीक आहे. तर ते कुठून एवढा कॉन्फिडन्स येतो या लोकांमध्ये माहिती नाही, बट त्याला इग्नोर करायचं, ठीक आहे, त्या गोष्टीला. किंवा आता ते MPSCची परीक्षा ऑनलाईन झाली होती, त्या केसमध्ये आंदोलन वगैरे चालू आहे आणि टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला खूप सारे अपडेट्स त्याचे येत राहतात. तर त्याच्या चक्करमध्ये पडायचं नाही, ठीक आहे. तुम्ही अभ्यासावरती फोकस करा. मी असं म्हणत नाही आंदोलनाला विरोध नाही. ऑलरेडी त्या दिवशी मी व्हिडिओ टाकला. काही जणांनी मला FIRच्या धमक्या दिल्या, काही जणांनी शिव्या दिल्या. तर ज्याचं कर्म त्याच्यासोबत जाणारच येते, ठीक आहे. ज्यांनी FIR वगैरे सांगितली, मी जर पर्सनल जर झालो त्या FIR वाल्यासोबत ना, मग अवघड होऊन जाईल, ठीक आहे. तर आंदोलनाला विरोध माझा नाहीये. परीक्षा ऑनलाईन व्हायची का ऑफलाईन व्हायची याच्याबद्दल, ठीक आहे, म्हणजे ऑफलाईनला माझा विरोध नाही, ठीक आहे. ऑफलाईन जर झाली तर चांगलीच आहे, पारदर्शकता त्याच्यामध्ये असते. बट मी तुम्हाला सांगेल, जे पण आपले NMCचे स्टुडंट आहे, ह्या चक्करमध्ये पडायचं नाही, ठीक आहे. परीक्षा पुढे जाईल का याचा तर विचार सुद्धा मनामध्ये आला नाही पाहिजे. पुढे टाइम मॅनेजमेंटचा सराव न करणं. आता जे तुमचं टायमर स्वरूपामध्ये त्यांनी दिले, तर त्या केसेसमध्ये तुम्ही मॉक टेस्ट सोडवणं गरजेचं आहे, ठीक आहे. जी आपली सेकंड टेस्ट सिरीज आहे NMCची, त्याच्यामध्ये काय केलं मी, प्रश्नलेखनी बनवलं, ठीक आहे. प्रश्न खूप मोठा बनवला.
बट तुम्हाला वेळ कमी दिला टेस्ट सोडवण्यासाठी. म्हणजेच काय, तुमचं टाइम मॅनेजमेंट किती पक्कं आहे याचा सर्व आपण त्या टेस्टमध्ये करून घेतलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही आपल्या म्हणा किंवा इतर ठिकाणी जर तुम्हाला चांगल्या टेस्ट सिरीज भेटत असेल तर 100% तुम्ही त्या सोडवल्या पाहिजे. आणि आपल्या टेस्टचं वैशिष्ट्य असं आहे की आपण ते तुम्हाला लॅपटॉपवरती सुद्धा अवेलेबल करून देतो. आपली वेबसाईट आहे. त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलला किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल. तुम्ही लॅपटॉपवरून सुद्धा टेस्टचा सराव करू शकता. पुढे अवघड प्रश्नावरती अडकणं. आता तुम्ही टेस्ट जेव्हा सोडवतात ना, तर तुमचा टायमर आहे, म्हणजे 25, 25, 25 आणि 25 असं 4 भागामध्ये तुमचा पेपर डिवाइड आहे. इथं तुम्हाला 30-30 मिनिटं भेटतात प्रत्येक याच्यामध्ये. समजा या 25 पैकी एखादा प्रश्न जर तुमचा अडकला 10-12 नंबरचा आणि तुम्ही त्याच्यावरती खूप जास्त वेळ जर घालवला ना, पुढचे प्रश्न तुमचे गणतात. डायरेक्ट तुमचा दुसरा सेक्शन ओपन होतो आणि जे मागचे सेक्शन तुमचे राहिले ते राहूनच जातात. ते तुम्हाला ओपन करता येत नाही. त्याच्यामुळं काळजी घ्यायची की तुम्ही एका प्रश्नावरती अडकून राहत नाहीये. तुम्ही पुढे जाताय, सगळे प्रश्न सोडवताय आणि परत तुम्ही त्या प्रश्नावरती येताय. ठीक आहे. सीबीटी बेस मॉडेलचा सर्वात मोठा फायदा काय, की तुम्हाला विथिन सेकंदामध्ये कळून जातं की तुमचा कोणता प्रश्न राहिलाय, किंवा तुम्हाला अजून अशी फॅसिलिटी आहे की तुम्ही त्याला टिक करता, बट त्याला तुम्हाला रिव्ह्यू सुद्धा करायचंय. तुम्हाला शेवटी बघायचंय की तुम्हाला काहीतरी याच्यामध्ये 50-50% चान्स वाटतोय. त्या केसमध्ये तुम्ही त्याला टिक करून गेले, बट तुम्हाला नंतर वाटतं की नाही, याला मला व्हिजिट करायचंय, ते सुद्धा तुम्ही करू शकता. पुढे आत्मविश्वास गमावणे. आता याच्यामध्ये काय होतं, आपल्या ज्या टेस्ट सिरीज आहे, तर टेस्ट सिरीजमध्ये पहिली जी टेस्ट सिरीज आहे तर ती 1 लाइनर स्वरूपाची होती. आणि आपण क्लासमध्ये काय वर्ड बाय वर्ड घेतला, बेअर ॲक्ट आपण वर्ड बाय वर्ड घेतला. त्या केसमध्ये आपल्या बॅचच्या स्टुडंटला जवळपास 99% किंवा काही जणांना आउट ऑफ मार्क्स पडतात. ठीक आहे. 95% किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्कोर करणारे खूप सारे विद्यार्थी आपल्याकडे आहे. तर या केसमध्ये ज्यांना कमी स्कोर येतो तर त्यांनी डगमगता कामा नये. ठीक आहे. तर हे असं होत राहतं की तुम्हाला मॉक टेस्टमध्ये कमी मार्क्स येत आहे. ठीक आहे. तर म्हणजे प्रश्न कसे सेट केले किंवा मग आपण कोणतं कंटेंट घेतलं याच्यावरती सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी डिसाईड होता. त्याच्यामुळं याच्यात जास्त गुंतायचं नाही की बाकीच्यांना खूप जास्त स्कोर येतो आणि मला कमी येतो. स्कोर मॅटर करतो, बट आताच्या पिरियडमध्ये तुम्ही रिवाईज करायला पाहिजे, मॉक टेस्ट सोडवायची आणि स्वतः कॉन्फिडंट राहायचं. पुढे परीक्षापूर्वी पॅनिक होणं. ठीक आहे. हे डिस्कस केलं मी की स्लीप सायकल बिघडू देऊ नका आणि ते पॅनिक अटॅक्स म्हणा किंवा अँझायटी त्याच्यामध्ये जगायचं नाही. स्ट्रॉंग आहात आपण. शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहोत. तर या छोट्या मोठ्या परीक्षेला घाबरायचं नाही. अभ्यास केला, अभ्यासावरती विश्वास ठेवायचा आणि त्याला सामोरं जायचं. ठीक आहे. आणि जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास केला असेल तर तुम्हाला तो सुद्धा विश्वास असणार आहे की मी याला फोडून येणार. ठीक आहे. आपल्या बॅचमध्ये भरपूर सारे विद्यार्थी, त्यांचे मला मेसेज येत राहतात की सर आपण 100% ही परीक्षा क्लिअर करणार आहे. एवढा आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर निश्चितपणे गोष्टी वर्कआउट व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर ह्या बेसिक काही बाबी होत्या ज्या की मला क्लिअर करायच्या होत्या. टायमरमध्ये त्यांनी सांगितलं मनपाचे किती प्रश्न येतील, MCSRचा फुल फॉर्म काय. ठीक आहे. ते नवीन काही टॉपिक नाही, तो जुनाच आहे. त्याच्यानंतर रिझनिंगची सुद्धा प्रॅक्टिस करा. ठीक आहे. बाकी अजून काही असेल तर मी कळवत जाईल तुम्हाला. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.